तिकडे ठाकरे गटानं लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत 4 लोकसभा उमेदवारांची घोषणा केली। कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेतून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे, तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। करण पवार हे उन्मेष पाटील यांचे खंदे समर्थक आहेत, तर मुंबईतल्या 2 जागांवर महाविकास आघाडीत चर्चा सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी राऊतांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं देखील ठाकरेंनी यावेळी म्हटलंय। मी असं ठरवलंय, पुन्हा एकदा कल्याणमधून एक माजी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील। त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे। त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे। आता फक्त राहिलं जळगावला करण पवार। त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली। साहजिकच आहे, दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतला। बरोबर आहे। आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता। त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो। ठीक आहे, आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका।